नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदी आता ऑफिसला निघताच आता स्वानंदीला फोन येतो आणि त्या मॅडमने आता स्वानंदीला सांगितलेलं असतं की मॅडम, अहो ती अगोदरची फाईल करप्ट झाली, तुम्ही तुमच्या फाईल्स परत घेऊन येता का? मला तो सगळा डाटा परत घ्यावा लागेल. स्वानंदी म्हणते, अरे बापरे, मी तर आत्ता ऑफिसला निघाले होते. स्वानंदी म्हणते, काही हरकत नाही, मी पुन्हा घरी जाते आणि घेऊन येते. इकडे आता समर त्याच्या बेडरूममध्ये ऑफिसमध्ये फोन करून सगळ्या कामाची चौकशी करत असतो. मलिका आता अंशुमनच्या बेडरूमला कान देऊन ऐकत असते समर काय करतो. आणि इकडे इकडे आता समर हा फोन ठेवता क्षणी बाथरूममध्ये आतमध्ये जातो. तर पटकन मलिका बेडरूममध्ये घुसून घराचे पडदे खिडक्या सगळे पडदे लावून खिडक्या बंद करते आणि दरवाजाला लॉक करून समरची बेडरूम लॉक करून बाहेर येते. तेवढ्यात आता डास वगैरे सगळं काही घालवण्यासाठी तो माणूस आता स्प्रे करण्यासाठी आलेला असतो. मलिका त्याला म्हणते की सगळ्या रूम मोकळ्या केल्या, तुम्ही आता तुमचं काम करू शकता. आणि पेस्ट कंट्रोलवाला आता त्याचं सगळं सामान घेऊन सगळीकडे आता पेस्ट कंट्रोल करू लागतो आणि त्याचा मोठा धुराडा उठलेला असतो. मलिका अंशुमन आता माझ्या बघू लागतात आणि आता त्या पेस्ट कंट्रोलवाल्याने पूर्ण समरच्या बेडरूममध्ये पेस्ट कंट्रोलचा स्प्रे केलेला असतो. आणि इकडे आता तो माणूस स्प्रे कंट्रोलची सगळी पेस्ट बेडरूममध्ये फवारून बाहेर निघून जातो. आता इकडे समर बाथरूममधून बाहेर येतो तर त्यामुळे समरला ठसका जाऊ लागतो आणि त्यामध्ये समर आता त्या पेस्ट कंट्रोल नाकातोंडात जाऊन बेशुद्ध पडतो. आणि बाहेरून आता मलिकाने रूम लॉक करून घेतलेली असते. समर दरवाजापाशी येतो पण आता समरला रूम उघडत नसते. समर आता ओरडतच म्हणतो, कुणी आहे का, दरवाजा उघडा. आणि त्याच वेळेस आता फाईल आणण्यासाठी स्वानंदी पुन्हा ॲटो रिक्षातून इकडे घरी आलेली असते. आता इकडे पेस्ट कंट्रोलवाला तो पेस्ट सगळी आता फवारून बाहेर निघून जातो. आणि इकडे आता समर दरवाजा वाजवत असतो तर इकडे आता अंशुमन मोठमोठ्या आवाजात म्युझिक चालू करून डान्स करत असतो. आणि आता मोठ्या आवाजात म्युझिक चालू करून अंशुमन आता झाडू पोछा करू लागतो. तर तेवढ्यात एक मेड तिथे येतो. तर अंशुमन त्याला म्हणतो, तू इथे काय करतो? तो मेड म्हणतो, समर सरांना चहा घेऊन आलो होतो. आणि अंशुमन आता त्याला म्हणतो की हे बघ, आता इथे साफसफाईचं काम चालू आहे, समर सरांना तू नंतर चहा दे. तो मेड म्हणतो चालेल. आणि इकडे आता मलिका, अंशुमन, अर्पिता तिघेही समरच्या बेडरूमला कान देऊन आतमध्ये समरची काय अवस्था झाली हे ऐकू येतात. तर इकडे आता समर खाली कोसळलेला असतो. समरला धाप लागू लागते, समरला दम लागू लागतो आणि तसाच खाली पडून समर आता इकडे आरडाओरड करू लागतो. आणि आता मलिका म्हणते, काही आवाज ऐकू येतो का? तर अंशुमन म्हणतो की काही नाही. तर मलिका म्हणते की म्हणजे आता तो वर गेला वाटतं. आणि तेवढ्यात आता घाईघाईने स्वानंदी ही ॲटो रिक्षातून खाली उतरून आता आतमध्ये येऊ लागते. तर मलिका, अंशुमन, अर्पिता त्यांच्या रूममध्ये जातात. आता तेवढ्या स्वानंदी बेडरूमच्या समोर दरवाजात येताच आता बेडरूमच्या दरवाजाला समोरून कडी बघताच स्वानंदीला धक्का बसतो. आणि दरवाजा उघडून स्वानंदी आतमध्ये येताच आता समर तिथे बेशुद्ध पडलेला स्वानंदी बघते आणि स्वानंदीला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता पळत स्वानंदी राजवाडे असे म्हणत समरला उठवू लागते. आणि तेवढ्यात आता स्वानंदी मोठमोठ्याने आता नारायणला, आजीला हाक मारू लागते आणि खिडक्या कुणी बंद केल्या असे म्हणत स्वानंदी पळतच आता पडदे बाजूला करून खिडक्या उघडते. तर तेवढ्यात आजी पळत पळत पिंट्या असे म्हणत आतमध्ये येते. तर मलिका, अंशुमन मजा बघत असतात. आजी आतमध्ये जाताच आता मलिका, अंशुमन धावत पळत येतात. स्वानंदी म्हणते, खिडक्या कुणी बंद केल्या होत्या? आणि मलिका म्हणते, हे असं कसं झालं? तर अंशुमन म्हणतो, पेस्ट कंट्रोलवाले ते इथेच आले होते ना पेस्ट मारायला. आणि मलिका म्हणते, तो माणूस काय मूर्ख होता का? ताबडतोब त्याची पोलीस कंप्लेंट कर आणि त्याला फोन लाव. आणि आता स्वानंदी समरला आता बाहेर घेऊन जाते. आणि समर आता बाहेर येताच आता अर्पिता म्हणते, दादा तू कसं काय आतमध्ये अटकलास? अर्पिता म्हणते, मुळात तूच म्हणाला होता पेस्ट कंट्रोल करून घे, म्हणून तर अंशुमनने त्याला बोलावलं होतं. समर म्हणतो, मी बाहेरच येत होतो पण माझ्या गोळ्यांचा बॉक्स मला सापडला नाही. आणि समर म्हणतो की मी गोळ्यांसाठी हाका मारत होतो त्यावेळेस मला काहीच सुचत नव्हतं आणि दरवाजासुद्धा बंद होता. म्हणजे आता मलिका म्हणते की तू मेडिकल गोळ्यांचा तो बॉक्स तू ठेवला नव्हता का व्यवस्थित? समर म्हणतो, व्यवस्थित ठेवला होता. आणि तेवढ्यात आता अंशुमन तो गोळ्याचा बॉक्स बघायला आतमध्ये जाऊन तो गोळ्यांचा बॉक्स घेऊन येतो. आणि अंशुमन म्हणतो की दादा हे बघ, तुझ्या गोळ्यांचा बॉक्स डस्टबिनमध्ये पडला होता. ते ऐकताच मलिका म्हणते, बापरे. आजी म्हणते की तू ज्यावेळेस रूम चेक केली अंशुमन त्यावेळेस तुला तो गोळ्यांचा बॉक्स दिसला नाही आहे का? अंशुमन म्हणतो, दिसला पण मला वाटलं होतं त्या गोळ्या एक्सपायर झाल्या असं वाटतं. आणि समर म्हणतो की अंशुमन, त्या औषधांची मला किती गरज आहे तुला माहिती आहे ना? तर अर्पिता म्हणते की मम्मा, मी दादाच्या औषधाला हातसुद्धा लावत नाही. आणि इकडे आता मलिका म्हणते की स्वानंदी तू तर तो गोळ्यांचा बॉक्स डस्टबिनमध्ये नाही टाकून दिला ना? तर स्वानंदी म्हणते नाही. अर्पिता म्हणते की अगं पण तूच सांगत असते ना की सगळ्यांच्या घरच्या गोळ्या बंद करा म्हणून. मलिका म्हणते,
स्वानंदी असे न विचारता दुसऱ्यांची औषधं असे टाकू नये. मल्लिका म्हणते की आम्हाला माहिती आहे तुला इथे सगळ्यांना हेल्दी लाईफस्टाईल राहावं असं वाटतं. आणि मल्लिका म्हणते की वेळच्या वेळी माझ्या बाळाने जर ही औषधं घेतली असती तर त्याचा त्रास वाचला असता. स्वानंदी म्हणते की काकू एकतर मी त्यांच्या गोळ्या टाकलेल्या नाही आहेत. मल्लिका म्हणते ओके ओके तू नसशील टाकल्या. मल्लिका म्हणते की मग स्टाफपैकी कुणी टाकल्या असतील. आणि आता मल्लिका, अंशुमन, अर्पिता, समर सगळेजण आतमध्ये निघून जातात. तर आजी म्हणते की कधी कधी मला वाटतंय स्वानंदी माझ्याच घरातले लोक तुझ्या वाईटावरती आणि समरच्या वाईटावरती जर टपून नसतील ना. आणि आजी म्हणते की आपणच आता शहाणं व्हायला हवं आणि सांभाळून राहायला हवं. आणि आता मल्लिका बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये येताच आता मल्लिका म्हणते की हा तर बाण इशाऱ्यावरती लागला. समर आणि स्वानंदीमध्ये भडका उडाला. अर्पिता म्हणते की पण मम्मा, दादाला घराच्या बाहेर पडण्याची धडपड करण्याची एवढी काय गरज होती. हसतच मल्लिका म्हणते की जीवाशी आलंय त्यामुळे त्याला जीवामुळे हे सगळं करावं लागलं. आणि मल्लिका म्हणते की पण स्वानंदी कशी ऐन वेळेला तिथे टपकली. अर्पिता म्हणते की तिला नक्की वास येतो म्हणूनच ती तिथे आली. अर्पिता म्हणते की चांगली गेली होती सकाळी बाहेर, परत कशाला आली काय माहिती. आता स्वानंदी म्हणते तेच तर कळत नाहीये. आणि आता मल्लिका म्हणते की समरलाही कळलं आणि स्वानंदीला कळलं. 99 घाव घातल्यानंतर 100वा घाव आपला लागलाय अर्पिता. आणि तेवढ्यात आता इकडे बेडरूममध्ये समर आता त्याच्या ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तर स्वानंदी समरला ज्यूस घेऊन येते आणि म्हणते हे काय कुठे निघाला. तर समर म्हणतो ऑफिसला, माझ्या काही मीटिंग्स बाकी आहेत. आणि तेवढ्यात स्वानंदी म्हणते बरं हे घ्या तुम्हाला बरं वाटेल तर. समर म्हणतो नको असं काही घ्यायची मला इच्छा नाही आहे आणि परत माझ्या अशा गोळ्या औषधे टाकून देऊन माझी सवय काही मोडणार नाही आहेत. तर स्वानंदीला धक्का बसतो. समर म्हणतो की मला तुमचं म्हणणं पटतंय, मी हेल्दी नाही आहे पण म्हणूनच मला त्या गोळ्यांची गरज आहे. आता स्वानंदी म्हणते की माझं म्हणणं उलटं आहे. मला असं वाटतं मुळातच तुम्ही हेल्दी आहात म्हणून तुम्हाला एवढ्या गोळ्यांची गरज नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते की तुम्हाला काय वाटतं मी काय अडाणी अशिक्षित बाई आहे का, अचानक तुमच्या गोळ्या बंद करून तुमचा डॉक्टरांना सल्ला न घेता तुमच्या गोळ्या फेकून देईल म्हणून. समर म्हणतो की जाऊ द्या, मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो आपल्या ज्या आयडिया आहेत ना त्या मी तुम्हाला शेअर करतो. आणि एवढ्या वर्षांची मला सवय आहे म्हणून मला या गोष्टी ॲडॉप्ट नाही करता येत असे समर बोलतो. आणि इकडे आता समर हा कंपनीत येतो. आता समर आनंदला म्हणतो की काहीतरी झालं तरी मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आनंद, आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवं बरं का. आनंद म्हणतो की माझी ती तयारी चालू आहे आणि मी मीटिंगसुद्धा घेतली. आणि तेवढ्यात आता आनंद म्हणतो की समर तू काही काळजी करू नको, आजची मीटिंग ना आपण खाऊन टाकू दोघंजण आणि ही ऑर्डर मिळेलच. तेवढ्यात आता समरच्या टेबलवरती फोन वाजतो. आणि तेवढ्यात आता फोन येतात समर म्हणतो की क्लायंट आले, मी त्यांना रिसीव करायला जातो. तर आनंद म्हणतो की तू 1 मिनटं थांब, मी त्यांना रिसीव करतो. आणि आनंद म्हणतो तू रिलॅक्स राहा, मी आलोच. आणि आनंद आता क्लायंटला आणायला जातो. आणि आता समरला जाम टेन्शन आलेलं असतं आणि आता समरला खूप अस्वस्थ वाटू लागतं. आणि तेवढ्यात क्लायंट तिथे येतात. आणि क्लायंट तिथे येता क्षणी आता समर आणि आनंद दोघी ही मीटिंग घेऊन ती ऑर्डर आता त्यांना मिळालेली असते. पण समरला अस्वस्थ वाटू लागतं. निकिता म्हणते अरे काय होतंय तुला. तर समर म्हणतो काही नाही, थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून आतमध्ये आलो. तर पुन्हा समर कपाळाचा घाम पुसतो. आनंद म्हणतो चल आपण हॉस्पिटलला जाऊया. आणि निकिता आनंद समरला हॉस्पिटलमध्ये घेऊन येताच डॉक्टर समरचा BP चेक करतात. आणि समरचा BP आता लो झाल्याचे डॉक्टर बोलतात आणि म्हणतात राजवाडी अहो तुमचा BP खूप लो आहे. आणि तेवढ्यात आता स्वानंदी इकडे आनंदला फोन करते आणि म्हणते की काय कुठे आहात तुम्ही सगळेजण आणि काय चाललंय. तर आता तेवढ्यात आनंदच्या तोंडातून निघते आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. तर स्वानंदीला धक्का बसतो. आणि आता स्वानंदी समरच्या तब्येतीकडे लक्ष देऊन आता नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे शोधून काढून मल्लिकाचा खरा चेहरा कशी समोर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.